बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई उमाई जिजाऊ या सर्व महामानवाला या ठिकाणी अभिवादन करतो। आजच्या या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये या देशाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार सत्तूजी कागदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये आज रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तहसीलवर एकच दिवस सर्वांच्या या ठिकाणी निदर्शने होत आहेत। त्याचा भाग म्हणून या ठिकाणी आपण या निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। माझ्या अगोदर आनंद सरपदे यांनी सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे आणि ते गरजेचं होतं। हे वर्गीकरण चाललंय काय? आपण मोबाईल उघडतोय, पाहतोय, दुसरं काहीच दिसत नाही। वर्गीकरण 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 आजपर्यंत वर्गीकरण कशासाठी करायचंय हे तुम्ही सांगितलं पाहिजे। या वर्गीकरणामुळे काय होणार आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे। परंतु बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये तुझी भाजपची पिलावळ आहेत, RSSचे जे कुत्र आहे सगळ्यात मोठं ते गोरखे नावाचं कुत्र, या कुत्र्याने महाराष्ट्रातला या ठिकाणी सर्व वातावरण गडबड करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। मित्रांनो, आज 59 जातीपैकी 59 जाती हे बाबासाहेबांना मानणारे आहेत। काही उदाहरण या ठिकाणी मातंग समाजाचे, या मातंग समाजाच्या मध्ये काहीतरी वेगळा मेसेज देऊन लहान मानवाद या ठिकाणी वाढवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हे खालचं आंदोलन या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भामध्ये झालं। देशाच्या राजधानी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर ते आंदोलन गेल्या 37 दिवसापासून चालू होतं आणि या आंदोलनाने पूर्ण देश या ठिकाणी पेटण्याचं काम केलं। त्या ठिकाणी महाराज आंदोलनाला गेले नव्हते मित्रांनो, पण नारा तिथला कोणता होता? नारा फक्त आंबेडकर 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 हा एकच नारा त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर होता मित्रांनो। त्या आंदोलनामध्ये एकही मार त्या ठिकाणी नव्हता। फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फक्त महाराज घेत आहेत, ही चुकीची भावना या महाराष्ट्रामध्ये काही लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। परंतु बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे नेते आहेत, या देशाचे महापुरुष आहेत, हे विश्वरत्न आहेत आणि म्हणून या पद्धतीने सूर्याला तुम्ही झाकू शकत नाहीत। त्याच पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य तुम्ही झाकू शकत नाहीत मित्रांनो, लक्षात घेतलं पाहिजे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका समाजासाठी काम केलं नाही, या देशातील 18 पगड जातीचा विचार डोळ्यासमोर ठेवून घटनेच्या माध्यमातून सर्वांना न्याय आणि हक्क देण्याचं काम या ठिकाणी होत आहे मित्रांनो। त्यांचा जवळ गैरसमज आहे, वेळेतच महामानव डॉक्टर लावते, काहीतरी विचित्र काहीतरी करते। अरे चाललंय काय? झोपलेले त्यांना झोपू द्या, जागे नका करू। या देशात या महाराष्ट्रात महाराजांचा इतिहास आहे, भीमा कोरेगावचा इतिहास आहे। 500 महाराजांनी 28,000 पेशंटची कत्ल केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून जबाबदार या ठिकाणी पदावर काम करणारा व्यक्ती जबाबदारीने बोलत आहे की आपण विनाकारण द्वेष पसरवण्याचं काम या ठिकाणी करू नका, आपल्या पोळ्या या ठिकाणी भाजण्याचं काम करू नका। सचिन साठे स्वतःला अण्णाभाऊ साठेंचे नातू म्हणून घेतात, अजिबात ते नातू नाहीत।
अण्णाभाऊ साठेंना मुलगा आणि या सचिन साठेला या महाराष्ट्राचे युवकांचे हृदयस्थान युवकांचे नेते आदरणीय पप्पूजी कागदे साहेबांनी या ठिकाणी चपराशीची नोकरी बदलून कॉलेजला लावली होती हे आपण विसरलं नाही पाहिजे. आणि तो साठे या ठिकाणी काय म्हणतोय, ओढायला लागला फाटे यांच्या डुंगणावर मारांच्या लाटा आणल्या असत्या बाबासाहेब असते तर मला सांगा तो कुणाच्या डोंगरावर लाटा मारायचं सांगतो बाबा. जरा जपून जरा धीराने घे. एवढा तुझं बोलतोस, तुझी कोवतही तेवढी नाही, बोलताना तुझं भाषण एवढं अट्रॅक्टिव्ह नाही, तू दिसायला अट्रॅक्टिव्ह नाही, तू कोणाच मापात बसत नाही. परंतु माझ्या मोठ्या भावाने म्हणले काय सांगितलंय, महार समाजाने आम्हाला शिक्षण घ्यायला सांगितलंच नाही म्हणले आनंद भाऊ. अरे बाबा आम्ही काय शिक्षणाचे दार बंद केले होते का, नोकऱ्याचे दार आम्ही बंद केले होते का, विधानसभेचे दार आम्ही बंद केले होते का, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु वातावरण बिघडण्याचं काम या ठिकाणी होतंय. मनामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होतंय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ठीक आहे, आरक्षणच घ्यायचंय, तुम्हाला वर्गीकरणच करायचंय. तुमच्या समाजाची तुम्ही टक्केवारी पाहिली का? आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी सांगितलंय, वारंवार सांगतायत की त्यांनी सांगितलं 2011ची जी जनगणना झालेली आहे 2027च्या जनगणनेनुसार तुम्हाला आरक्षण द्यायचे तर ते जनगणना होऊ द्या आणि मग आरक्षण द्या. मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला 7.5% आरक्षण आहे, 13% मिळणार आहे. हे आरक्षण वेगळं मागते, त्यांना कळतंय का नाही कळतंय हे समजा मला खाजा माऊ. ते आरक्षण वेगळं मागायले, मिळणार आहे किती? 2-2.5%. किती मिळणार आहे? 2-2.5%. आणि तुम्ही करायलाच काय? तुमच्या समाजाचा काय त्यात फायदा आहे का तोटा आहे? अरे तुम्ही 13% खेळा ना. 13% तुम्ही आज आहेत आणि तुम्ही मला म्हणतात 2.5% द्या. अरे यांचे डोके फिरलेत का काय बघा, एकदा तपासा, एकदा पुण्याला घेऊन जायला काय चाललंय विचार करा ना थोडा. तुम्ही 13% खेळा ना. अहो या 29 आमदारापैकी महाराचे आमदार किती तो 13% आनंद भाऊ किती जर 7.5% जर आपण गेलो तर आपले आमदार किती येतील? किमान 20 तरी. कारण त्या ठिकाणी निळे पाहिजे का गुलाल पाहिजे हे येणारच नाही. बोलायला नाही पाहिजे पण बोललं पाहिजे. या ठिकाणी चतुर्वर्ण व्यवस्था आहे आपली. महार हा हिंदू नाही, तो बौद्ध झाला आणि बौद्ध झाल्यामुळं तो सर्व हिंदूच्या विरोधात जे काही करते ते बौद्ध पद्धतीनेच करणार ना. कारण आम्ही काय सहजासहजी हिंदू धर्म सोडलाय का बाबासाहेबांना खूप गोडी होती म्हणून हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात गेलो. अरे तुम्ही वागणूकच चांगली देत नव्हत्या, तुम्ही मंदिरातच जाऊ देत नव्हता, तुम्ही पानवाट्यावरच जाऊ देत नव्हता, तर मग धर्म बदलायचा नाही तर करायचे काय? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्म दिला आणि ती आम्ही या ठिकाणी धर्म स्वीकारला. परंतु ते वर्गीकरणाच्या विषयात बोलत असताना त्यांना कळायला पाहिजे की वर्गीकरण आपल्याला होत असताना, आपण मागणी मागत असताना आम्ही त्यांचं आरक्षण खाल्ले म्हणतात. त्या 2.5% काय दिवे लावणार तुम्ही? किती माणसं तुमचे जाणार? किती IAS अधिकारी होणार? किती UPSC मध्ये जाणार? किती कलेक्टर होणार? किती इंजिनियर होणार? अरे तुम्ही अगोदर बाबासाहेबांचे विचार अंगीकारा, बाबासाहेबांच्या विचारावर चाला. तुम्ही जिकडे हम उधर बम कुठे बी बघा तर तुम्ही आहेतच. कुठला पक्ष नाही, कुठला भेद नाही, कुठली जात नाही. आणि यामुळं
आपली या ठिकाणी प्रगती खुंटली हे तुम्ही मान्य करायला पाहिजे, परंतु तुम्ही करत नाही. तुम्ही समाजामध्ये समाजाच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे, समाजाच्या सर्व अडीअडचणीला सामोरं गेलं पाहिजे, परंतु ते सोडलं, समाजाच्या सुखदुःखात जाणं सोडलं आणि तुम्ही काय चालू केलंय? मारमानवाद या ठिकाणी चालू केलाय. विनाकारण फेसबुकवर काहीतरी बोलायचं, अक्षरशः ते फेसबुकच मी उघडत नाही, कारण ते वाचल्यानंतर डोक्यातले आहे आपल्याही वळवळ करते, राग कुठेतरी येतो. आणि म्हणून आपण जरा संयमाने घेतलं पाहिजे. वाद होईल असं कुठं वागलं नाही पाहिजे, कुठं बोललं नाही पाहिजे. काहीतरी बोलायचं, निळा झेंडा फेकून द्या, पिवळाच घ्या, हिरवाच घ्या. बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो निळा झेंडा आहे तो फक्त मागासवर्गीयासाठी किंवा फक्त दलित समाजाचा झेंडा नाही आहे मित्रांनो. या झेंड्याची ताकद ही दिल्लीला दिसते मित्रांनो. दिल्लीसारख्या जंतर मंतर या मैदानात सुद्धा निळ्या झेंड्याच्या या ठिकाणी जय जयकार होतो, बाबासाहेबांचा जय जयकार होतो, जयघोष होतो. हे कशाचं द्योतक आहे? हे कशाचं प्रतीक आहे? कारण बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ज्या घटकांनी, ज्या ज्या जातीतील, ज्या ज्या समाजाने वाचलं, बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ज्या माणसाने अभ्यास केला, तो माणूस या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेमात पडलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चाललेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं मोठं परिवर्तन केलेलं आहे. ही किमया बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो, छोट्या आपण राहतो, चांगल्या घरामध्ये राहतो, चांगल्या गाडीमध्ये फिरतोय. ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळात आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण त्यांचं दायित्व या ठिकाणी नाकारले नाही पाहिजे. एक समाज काम करत असताना बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, या महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय अत्याचार झाला तर फक्त महाराष्ट्रावर अत्याचार झाला तर महाराष्ट्र रस्त्यावर येतो असं नाही. 18 पगड जातीच्या माणसावर, आपल्या मागासवर्गीय 59 जातीच्या माणसावर अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्रातला बुद्ध समाज रस्त्यावर उतरून आत्मीयचे कार्यकर्ते आपल्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत आलेले आणि पुढे करणार आहोत. कारण आपलं दायित्व, आपण एक मोठा भाऊ या नात्याने सर्व समाजाला या ठिकाणी सोबत घेतलं पाहिजे. या आंदोलनामध्ये रवींद्र बोराडे असतील, चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष प्रभाकर भालशंकर असतील, वाघमारे असतील, आणि या सर्व समाजाला आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपले छोटे भाऊ आहेत. आपण उपवर्गीकरणाला विरोध करतोय कारण आपल्याला एक संघ राहायचंय. घटनेमध्ये कुठेही वर्गीकरण करायचं बाबासाहेबांनी सांगितलेलं नाही. हे कुठंतरी काहीतरी गैरसमज पसरण्याचं काम या ठिकाणी करते आणि उपवर्गीकरणाचा या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलं असंही म्हणते, काही म्हणते. म्हणून मित्रांनो, काळाची गरज आहे. आपला जो छोटा भाऊ आहे, चर्मकार, दोर समाज असेल, सांबार समाज असेल, वाघार समाज असेल, भिल्ला असतील, पारदे असलेले छोटे छोटे समाज आहे, या समाजाला वर्गीकरण झालं तर त्यांचं अतिशय मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे. त्यांना 1 ते 1.5% सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही आणि 13% जागेपैकी 1 ते 1.5% जागा त्यांना मिळाल्या तर समाजाचं मोठं नुकसान होणार आहे. म्हणून विशेष चमत्कार बांधवांनी या ठिकाणी संघटित झालं पाहिजे. त्यांनी या वर्गीकरणामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवला पाहिजे, कारण हे आपल्या हिताचं आहे. आणि म्हणून बराचसा वेळ झालेला आहे. बरेचसे कार्यकर्ते सर्व ते ट्रेलर आहे, फक्त पिक्चर पुढे येणार आहे. कारण आपण पाहिले हे निदर्शने आहेत, धरणे आंदोलन आहे. इथं बसलेला एका गावातला एक कार्यकर्ता आहे. जेवढे बसलेले तेवढे 5-5 गाड्या घेऊन येणारे कार्यकर्ते. आणि पुढे भविष्यात जो भव्य मोर्चा होणार आहे त्या मोर्चासाठी आपल्याला सामोरं जात असताना या ठिकाणी सगळं काम धंदा सोडून त्यावेळेस रस्त्यावर उतरावं लागणार आहे. कारण आपल्याला रस्त्यावर उतरणं हे काही नवीन नाही. रस्त्यावरची लढाई आपण
बाळ करू आपल्याला या ठिकाणी दलित पॅंथरच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि म्हणून भीम सैनिकाला रस्त्यावर उतरणं नवीन नाही. कुठले आंदोलन असेल, कुठले रस्ता रोको असेल, कुठलाही मोर्चा असेल, त्याला आपला भीम सैनिक पूर्ण या ठिकाणी ताकदीने उभा राहतो, ताकदीने त्यामध्ये उतरण्याचं काम करतो आणि म्हणून भविष्यामध्ये निश्चितच महिनाभराच्या कालावधीमध्ये जिल्ह्याच्या वतीने चांगला मोठा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी होणार आहे. त्यावेळेस आपल्याला आपण प्रत्येक आंदोलनामध्ये बीडला जास्तीत जास्त या ठिकाणी गाड्या घेऊन जाण्याचा रेकॉर्ड ही घेवराई करत आलेली आहे आणि घेवराई आता हे पुढचा रेकॉर्ड नक्कीच या ठिकाणी टिकवणार आहे. जास्तीत जास्त लोकसंख्येने या ठिकाणी आपण जायचं आहे. मित्रांनो, त्यावेळेस जात असताना आपणही काही समाजाचे देणं लागतो, या पद्धतीने आपणही स्वखर्चाने या ठिकाणी त्या मोर्चामध्ये आपण सामील व्हायचं आहे. याची होतच नाही जाण्याची, या ठिकाणी आपण तिथं आपण उभा राहू, त्याची व्यवस्था करू. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने, बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आपण सर्व या ठिकाणी सक्षम झालेलो आहोत आणि आपण निश्चितच या ठिकाणी काहीतरी देण्याच्या लायक झालेलो आहोत आणि अशा पद्धतीने आपण या पुढील जी काही आदेश आपल्याला कागदेसाहेब देतील त्या पद्धतीने आपण चालू, त्याच्या आदेशाचं पालन करू. आम्ही त्याचा आदेश खाली फॉलोच करू. निश्चितच या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये वर्गीकरण झालं नाही पाहिजे, त्याच्यासाठी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जे आंदोलन झालेलं आहे एकाच दिवशी, त्या आंदोलनाचा भाग म्हणून आरपीआय घेवराईच्या वतीने या आंदोलनासाठी मी आपल्याला विनंती केली. एका फोनद्वारे आपण या ठिकाणी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल तालुका अध्यक्ष या नात्याने मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि गेल्या 2 घंट्यापासून चाललेलं हे धरणे आंदोलन, या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये बोलत असताना लांबत चाललेलं माझं भाषण छोटं मी या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत, प्रभू भारत. थोडं माग सारखं माग सीना नहीं औलाद है, अरे सीना नहीं औलाद है. सीना नहीं औलाद है. यानंतर समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे किशोर कांदेकर यांच्या निवेदन प्राप्त झालेलं आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणावरील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात 27/6/2026 रोजी तहसील कार्यालय गेवराई जिल्ह्याचे धरणे आंदोलन केले. आज आपलं धरणे आंदोलन झालेलं आहे. आपलं निवेदन आम्हाला प्राप्त आहे. आपल्या भावना शासनाला सत्वर पोहोचवण्यात